जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय खरं पाहता लज्जास्पद आहे की सांगताना सुद्धा लाज वाटावी, पण आपल्या हिंदू धर्माचा अपमान व्हावा अशा पद्धतीनुसार अनेक प्रकारचे व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूटिंग काही नास्तिकवादी आणि सडक्या मनोवृत्तीचे लोक करत आहेत. एवढे विचित्र फोटो आहेत की त्या फोटोला दाखवताना सुद्धा लाज वाटावी, पण ते दाखवावे लागतील. एक कुठला तरी पोरगा, ज्या पोराने मारुतीचा वेश धारण करून स्वतःचे अश्लील कमीत कमी तोडके कपडे घातलेले आणि फक्त स्वतःचं गुप्तांग झाकलेलं आहे, एवढ्या तोडक्या कपड्यांमध्ये मारुतीचा वेश धारण केला. त्याच मुलाने किंवा त्या व्यक्तीने भगवान शंकराचा सुद्धा वेश धारण केला. हर हर महादेव आणि अशा पद्धतीचे काहीतरी टायटल त्याच्या त्या फोटोखाली आहेत. मी पर्सनली कधी इंस्टाग्राम किंवा फेसबुक जास्त वापरत नाही किंवा मला वेळही मिळत नसतो, पण मला एका व्यक्तीने हे फोटो पाठवले आणि ती लिंकसुद्धा पाठवली. मग मी त्या लिंकवरती क्लिक करून जेव्हा ते ओपन केलं तेव्हा ते फेसबुक ॲप ओपन झालं आणि फेसबुक ॲपमध्ये मी त्या व्यक्तीची ती पूर्ण प्रोफाईल बघितली, ज्या प्रोफाईलवरती मारुतीचे तोडके वेश घालून, कपडे घालून तोडका वेश केलेला आणि जय श्रीराम लिहिलेलं, भगवान शंकराचा वेश धारण केलेला, त्याच्याखाली हर हर महादेव लिहिलेलं, घाण 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 पोज दिलेल्या आणि विचित्रसारखे हावभाव. मला हे म्हणायचं आहे, त्या व्हिडिओच्या त्या रीलच्या आणि व्हिडिओच्या आणि त्या फोटोच्या खाली मी लोकांच्या कमेंटही बघितल्या, तर लोक त्याला जय श्रीराम हर हर महादेव अशा कमेंट लिहित आहेत. अरे, ज्याला आई बहिणीवरती शिव्या घातल्या पाहिजे की तू सनातन हिंदू धर्माचा प्राण असणाऱ्या महादेव शंकराचा वेश धारण करून असले अश्लील हावभाव कसे करतोस, एवढे अश्लील पोज कशा काय देतोस, भगवान शंकर काय असे उघडे नागडे होते का? किंवा भगवान शंकराचं तुम्ही कुठलीही मूर्ती बघा, फोटो बघा, चित्र बघा, पोर्ट्रेट बघा किंवा त्या हाताचं काढलेलं तैल चित्र बघा, त्याच्यामध्ये भगवान शंकराच्या कमरेभोवती व्याघ्रांबर पांघरलेलं दिसतं आणि छातीवरती सुद्धा व्याघ्रांबराचा आडवा पट्टा दिसतो. भगवान शंकर उघडा नागडा नाही आहे. तसंच मारुती रायाला जर म्हटलं तर मारुती रायाला सुद्धा गुडघ्यापर्यंत कपिनी आहे आणि वरती दागदागिन्यांनी, माळा वगैरे यांनी मारुतीची छाती झाकलेली असते. मग ह्या मारुती रायाचा, भगवान शंकराचा वेश धारण करताना त्याला लाज वाटायला पाहिजे होती आणि कमेंट टाकणाऱ्यांना सुद्धा लाज वाटायला पाहिजे की आपण अशा अश्लील व्हिडिओला किंवा फोटोला जय श्रीराम किंवा हर हर महादेव कसं काय म्हणतोय. अरे, त्याची अक्कल काढा ना. त्या पेजला रिपोर्ट मारा. मी तर रिपोर्ट मारलंच, तुम्हीही रिपोर्ट मारा. आणि किती तो अश्लीलपणा असावा, मी तुम्हाला या ठिकाणी ते फोटो दाखवतो. आता खरं पाहता व्हिडिओमध्येच फोटो टाकणं हे मला जमत नाही, त्यामुळे मग ते फोटो मी या ठिकाणी तुम्हाला याच्यावर दाखवतो. तुम्ही कॅमेरा थोडासा जवळ आणा, हे फोटो आपण दाखवूया. बघवा, हा भगवान शंकराचा फोटो, शंकराचा लूक घेतला ह्या माणसाने. बघा किती घाणेरडी पोज आहे ही, किती विचित्र वाटतं याच्यामध्ये हे असं बघायला. हा बघा, हा दुसरा, हा तिसरा, हा मारुतीच्या वेशामधला चौथा. आणि मारुती काय काळा चष्मा लावत होता का? हा बघा शंकराच्या पोजमध्ये पाचवा. हा बघा, आणि बघा काय लिहिलंय, शिव की शक्ती, सावन की भक्ती, हर हर महादेव. दिसतंय का? बघा, कुठली शिव की शक्ती, कुठली सावन की भक्ती, काय दाखवताय नेमकं यातून? आणि अशाच प्रकारचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ जर बनत असतील तर हा प्रत्येक हिंदूने आत्मसंशोधन करण्याचा विषय. मी कुठल्याही धर्माचं नाव घेणार नाही, पण इतर धर्माच्या कुठल्याही प्रेषितावरती किंवा महान व्यक्तीवरती, संतावरती किंवा धर्मसुधारकावरती साधी एक कमेंट जरी केली ना तरी घर जाळण्यात येतं, घरावर धडक मोर्चा येतो, त्या व्यक्तीची आई बहीण काढली जाते. एवढंच तर काय, जर इतर धर्माच्या धर्मगुरूंचा आपण अपमान केला
तर धड तनसे जुदाचे नारे दिले जातात. काही ठिकाणी तशा प्रकारच्या कृत्याला अंजामही देण्यात येतो, म्हणजे तसे कृत्य घडतात. मी त्याच्याबद्दलही काही बोलणार नाही. ठीक आहे, त्यांच्या भावना दुखल्या असतील म्हणून त्यांनी विरोध दाखवला, पण मग हिंदूंनीच सर्व सहन का करायचं आणि हिंदूंनी जागरूक केव्हा व्हायचं? आपल्या नालायक लोकांनी खाली हर हर महादेव आणि जय श्रीराम टाकावं. एकालाही रिपोर्ट करता येऊ नये त्या पेजला, एकानेही त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ नये की आमच्या धार्मिक भावना दुखवल्या आहेत म्हणून. आता काही जण म्हणतील आंधळे सरांनी एवढं ज्ञान देण्यापेक्षा स्वतः कारवाई करावी. मी तर करणारच आहे. मी सायबर कंप्लेंट करणार आहे, व्यवस्थितपणे करणार आहे. परंतु व्हिडिओ यासाठी बनवतो की जिथे जिथे कुठली महिला देवी देवताचा वेश धारण करून अश्लीलता पसरवत असेल त्याच्यावर ॲक्शन घ्या. आत्ता मी एक इंस्टाग्रामवरती 3-4 दिवसापूर्वी एक क्लिप पाहिली. त्या क्लिपमध्ये एक स्टेज परफॉर्म होता. त्या स्टेज परफॉर्मवरती माता महाकालीचं गाणं होतं. त्या गाण्यावरती एक मुलगी आणि त्या मुलीने स्वतःचं फक्त गुप्तांग झाकलेलं, बाकी ती पूर्ण उघडी आणि उघडी नागडी होऊन ती नाचत होती. तिच्या पूर्ण अंगाला काळा रंग लावलेला होता. ती महाकालीच्या वेशामध्ये होती. अरे महाकालीच्या नाकाची बराबरी करू शकता का तुम्ही? स्वतः नग्न होऊन त्या ठिकाणी व्हिडिओ काढताय तर प्रभू रामचंद्राच्या किंवा मारुतीच्या नखाची बरोबरी करता का तुम्ही? तुम्ही त्या ठिकाणी बरोबरी करताय तर त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः अशा गोष्टींचा विरोध दर्शवा. आणि बघा, खारीच्या वाट्याने जरी विरोध दर्शवला तरीसुद्धा त्याचा परिणाम होतो. ठीक आहे ना, तुम्ही एक साधी कमेंट जरी टाकली तरी जनजागृती व्हायला मदत होते. तुम्ही त्या पेजला रिपोर्ट मारला तरी जनजागृती व्हायला मदत होते. तुम्ही सायबरकडे तक्रार केली तरीसुद्धा त्यावरती ॲक्शन होते. मी ते करणारच आहे. त्यामुळे या ठिकाणी हात जोडून सर्वांना विनंती करतो, निवेदन करतो की अशा पद्धतीनुसार अश्लील हिंदू देवी देवतांची बदनामी करणारे, त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करणारे, देवी देवतांची प्रतिमा मलिन करणारे मजकूर असतील, असले चित्र असतील, असले फोटो असतील, व्हिडिओ असतील, क्लिप असतील, यावरती तडक कारवाई घ्या. तुमच्या हातात जेवढं आहे तेवढा अधिकार तरी बजावा. आणि जे हिंदू धर्माचे नसतील त्यांनाही आवाहन करतो की शेवटी बघा, मुस्लिम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबरांचा अपमान जर कोणी केला तर मला वाईट वाटतं की त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केलेली आहे आणि चांगली शिकवण इस्लाम धर्माला दिलेली आहे. मी जरी हिंदू असलो तरीसुद्धा कोणी जर प्रॉफेट मोहम्मद पैगंबराबद्दल वाईट बोलत असेल तर मी त्याला रोखणार, कारण की ते आदरणीय आहेत. कोणी येशू भगवानबद्दल बोलत असेल तर मी जरी कट्टर हिंदुत्ववादी असलो तरीसुद्धा मी ख्रिश्चन धर्माचा अपमान होऊ नये याची काळजी घेणार. तसंच इतर धर्मीयांनी सुद्धा हिंदू धर्माच्या भक्तांच्या भावना दुखणार नाही याची काळजी घेणं गरजेची आहे. आपण भारतामध्ये राहतो, सर्व धर्म समभाव आहे आणि बंधुभाव आपल्यामध्ये टिकून आहे. एकामेकांच्या धर्माचा, एकामेकांच्या अभिमानाचा, एकामेकांच्या श्रद्धेचा आणि एकामेकांच्या भावनांचा आदर ठेवणं, सन्मान ठेवणं, जपणूक करणं हे बंधुत्व आणि एक भारतीय म्हणून सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तसंही आवाहन या ठिकाणी करतो. इतर धर्मीयांनी सुद्धा असे जर कोणी व्हिडिओ वगैरे एडिट करत असतील आणि ते एडिट करणारे हिंदू जरी असतील आणि तुम्ही परधर्मीय असाल तरी त्याचा निषेध नोंदवावा. एक भारतीय म्हणून आपलं ते कर्तव्य आहे. अशा पद्धतीनुसार मला जो विषय खटकला तो या ठिकाणी निषेधपूर्वक मी नोंदवत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.